Hello students, you enjoy Diwali vacations now? Okay, students, from this month we start second semester syllabus. Okay, and now we start EVS lesson number 14 inside the kitchen. म्हणजे स्वयंपाकघरात जाऊया. Okay, see the picture. Can you tell? This picture shows puris being made. Puris have to be fried. Wood is being burnt to obtain the heat for frying. म्हणजे ह्या पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसतं आहे तर पुऱ्या बनवायच्या चाललेत. पुऱ्या फ्राय करायच्या तळायच्या चाललेत आणि त्याला उष्णता कशाची दिली जाते तर इंधन जाळ काय म्हणतो आपण त्याला जळण किंवा सरपण म्हणतात. चुलीवरती काय करायचं चालले त्या पुऱ्या तळायच्या चालले. तर नेक्स्ट बघा, लुक ॲट द पिक्चर्स बिलो अँड गिव्ह सिमिलर इन्फॉर्मेशन. आता तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन खालील पिक्चर बघून सांगायचे आहे. म्हणजे ह्या फर्स्ट पिक्चरमध्ये मदर काय करते, सेकंड पिक्चरमध्ये गर्ल काय करते आणि थर्ड पिक्चरमध्ये परत मदर काय करते. ओके, फर्स्ट पिक्चर. In first picture, mother is rolling चपाती on the kitchen platform. म्हणजे किचनच्या कट्ट्यावरती ती हे काय करत आहे, चपात्या बनवत आहे पोळपाटच्या साहाय्याने. She is roasting this on the flat griddle. आणि तिनं काय केलेलं आहे, तव्यावरती काय करत आहे, आई चपात्या भाजत आहे. आता नेक्स्ट पिक्चर. In picture number 2, girl is stirring vegetables in the pan over a little oil. She is cooking this vegetable. ती काय करत आहे, स्टोववरती काय करत आहे, त्या व्हेजिटेबल थोड्याशाच ऑइलमध्ये त्या पॅनमध्ये ती भाजी बनवत आहे. आता नेक्स्ट बघा, इन पिक्चर 3, there is mother is stirring the boiling curry in a vessel. एखाद्या गॅसवरती काय करते ती भांड्यामध्ये करी म्हणजेच आपण त्याला आमटी म्हणतो ती करत आहे. ऑल द 3 पिक्चर्स शो फूड इज कुक्ड बाय हिटिंग. ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त काय समजून घ्यायचं आहे की हे जे अन्न बनवत आहेत त्याच्यासाठी कशाची गरज असते तर हीट म्हणजे उष्णता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कॅन यू टेल व्हाय डू वी यूज हीट टू प्रिपेअर सम फूड ॲटम्स. म्हणजे आपल्याला काही फूड ॲटम्ससाठी उष्णता द्यावी लागते. बघा, तर फूड ॲटम्स बिकम टेस्टियर अँड आफ्टर हिटिंग. काही पदार्थ कसे असतात, आपण त्याला हीट दिली की ती टेस्टी बनतात. दे ऑल्सो बिकम सॉफ्ट अँड इझियर फॉर डायजेशन. आणि ते आपल्याला पचण्यासाठी सुद्धा कसे असतात, इझी असतात. देअर फॉर वी यूज हीट टू प्रिपेअर सम फूड ॲटम्स. ओके, आता नेक्स्ट, विच फूड ॲटम्स डू वी ईट विदाऊट कुकिंग. असे काही फूड ॲटम्स आहेत की ते आपण बिना शिजवता खातो. तर वी ईट, तर आपण काय खातो बिना शिजवता तर वी ईट सॅलड्स खातो ना. मग त्याच्यामध्ये आपण काय यूज करतो, इन द सॅलड वी यूज टोमॅटो, कुकुंबर, रॅडिश, कॅरोट एक्सेट्रा. ओके, ओनियन. ओके, अँड फ्रूट्स विदाऊट कुकिंग. आणि आपण फ्रूट्ससुद्धा विदाऊट कुकिंग खातो ना. ओके, व्हाय इज इट इझियर टू यूज गॅस दॅन फायरवूड फॉर कुकिंग. बघा की गॅस हा जळणापेक्षा म्हणजे आपण चुलीवर स्वयंपाक करण्यापेक्षा आपल्याला गॅसवर स्वयंपाक करणं का सोपं वाटतं. तर वी हॅव टू चॉप ट्रीज इन ऑर्डर टू गेट फायरवूड. आपण काय करू शकतो, ट्रीजला तोडून त्याची जळण तर घेतो आणि जळण वापरू शकतो. पण बघा, व्हेन फायरवूड इज बर्न्ड इट
गिव्ज आउट लॉट्स ऑफ स्मोक. परंतु आपण जर फायरवूड म्हणजे जळण वापरलं, चूल वगैरे, तर त्याचा काय होतं, लॉट्स ऑफ स्मोक होतो, त्याचा धूर होतो. अँड इट इज ऑल्सो ट्रबलसम टू बर्न द वूड. आणि हे असतं ना धूर वगैरे, तो आपल्याला कसा असतो, जरा धोकादायक असतो. स्मोक कॅन कॉज हार्म टू आवर हेल्थ. आणि त्यामुळे आपल्या हेल्थ बिघडू शकते. मग कुकिंग गॅसचं कसं असतं बघा. कुकिंग गॅस इज द फ्युअल विथ इज इझियर टू यूज. इट बर्न्स इझिली अँड ऑल्सो सेव्स द कुकिंग टाईम. म्हणजे काय होतं, कुकिंग गॅसमुळे आपल्याला स्वयंपाकाचा गॅस आपण वापरला तर त्याच्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि त्याचा काय होत नाही, स्मोक, धूर वगैरे होत नाही. त्यामुळे आपल्याला लाकडांपेक्षा किंवा चुलीपेक्षा आपल्याला गॅस हे इझियर वाटतं. ओके, नेक्स्ट बघा. हाऊ डू वी प्रिपेअर फूड ॲटम्स. आपण अन्न पदार्थ कसे बनवतो. हाऊ डू वी प्रिपेअर फूड ॲटम्स. बघा, पीपल प्रिपेअर अ व्हरायटी ऑफ फूड ॲटम्स अकॉर्डिंग टू देअर लायकिंग. म्हणजे बघा, लोकांना कसं असतं, आपल्या आवडीनुसार आपण व्हरायटी फूड बनवतो ना. आपल्याला जसं आवडतं त्या व्हरायटीनुसार आपण आपल्या आवडीनुसार आपण बनवत असतो. दे यूज अ व्हरायटी ऑफ इन्ग्रेडियंट्स फॉर द पर्पज लाईक राईस, व्हीट, पल्सेस, व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स, एग्स, मीट अँड फिश. मग आपल्याला काय आवडेल ते आपण, मग त्याच्यामध्ये काय येतं तर बघा, लाईक राईस येतो, व्हीट गहू, नंतर डाळी, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, एग्ज, मीट म्हणजे मटन अँड फिश. आपल्याला जसं आवडेल त्या ह्याच्यामध्ये आपण काय करत असतो, आपलं अन्न आपल्या आवडीनुसार आपण अन्न बनवत असतो. मेनी ऑफ आवर फूड ॲटम्स आर प्रिपेअर्ड बाय हिटिंग. आणि ह्यामध्ये कसं असतं, प्रत्येक पदार्थ, बरेचसे पदार्थ कसे असतात, आपण उष्णतेवरतीच बनवत असतो. त्यासाठी आपण उष्णता देतो. ओके, टू कुक राईस वी ॲड वॉटर टू द राईस अँड बॉइल्ड इट. बघा, आपण जर भात करायचा असेल राईस, तर त्याच्यामध्ये पाणी घालून काय करतो, ते उकळवतो. पुरीज, पकोडाज आर फ्राईड. आणि पुरी आणि पकोडा आपण काय करतो, फ्राय करतो, तळतो ना. आणि त्यासाठी आपण काय वापरतो, ऑइल ऑर घी यूज टू फ्राय देम. त्यासाठी तळण्यासाठी आपण घी म्हणजे तूप किंवा तेल वापरतो. मोदक अँड इडलीज आर स्टीम्ड. मोदक आणि इडली आपण काय करतो, वाफवतो, स्टीम देतो त्याला, वाफेवरती करतो. चपाती अँड भाकरीज आर रोस्टेड. चपाती आणि भाकरी आपण काय करतो, भाजतो. रोस्ट म्हणजे भाजणे, स्टीम्ड म्हणजे वाफ देणे, फ्राय म्हणजे तळणे. ओके, फूड स्टफ्स बिकेम टेस्टियर अँड इझियर टू डायजेस्ट व्हेन प्रिपेअर बाय हिटिंग देम. बघा, अन्नपदार्थ जर आपण काय केले, हीट दिले, त्याला उष्णतेवरती शिजवले, जर आपण शिजवून खाल्ले तर ते आपल्यासाठी टेस्टी आणि आपल्याला पचण्यासाठी कसे होतात, इझी होतात. पचण्याला आपल्याला ते पचण्यासाठी ते चांगले असतात, व्यवस्थितरित्या ते आपल्याला पचू शकतात. However, not all foodstuffs are prepared by heating. We eat some of them raw, that is uncooked. We eat fruit mostly without cooking. बघा, सगळेच अन्नपदार्थ काही शिजवून खात नाहीत. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो, वी ईट सम ऑफ देम रॉ, दॅट इज अनकुक्ड. काही पदार्थ आपण काय करतो, न शिजवता पण खातो. त्याच्यामध्ये आपण फळं कशी असतात, आपण फळंही न शिजवता खातो. त्याबरोबर का, वी ऑल्सो ईट व्हेजिटेबल्स लाईक कुकुंबर्स अँड टोमॅटोज रॉ. ए कुकुंबर सॅलड ऑर बनाना शेक आर मेड विदाऊट हिटिंग. बघा की व्हेजिटेबल्समध्ये सुद्धा आपण टोमॅटो, काकडी कसे खातो, कच्चेच खातो. टोमॅटोचं, काकडीचं आपण सॅलडसुद्धा बनवतो. आणि बनाना शेक म्हणजे त्याला दूध आणि केळ, आपण त्याला शिकरण पण म्हणतो, ते कसं बनवतो आपण, तर विदाऊट हिटिंग. हे पदार्थसुद्धा आपण विदाऊट हिटिंग खाऊ शकतो, की आपण खातोच. आता बघा, हॅव यू नोटिस्ड पापड मे बी रोस्टेड ऑर इट मे बी फ्राईड. बघा, पापड आपण कसं खातो, भाजून पण खातो आणि तळून पण खातो. आता काय करायचं तुम्ही, तर टेक 2 पापड्स ऑफ
द सेम काइंड, रोस्ट वन, फ्राय द ऑर्डर. व्हॉट इज डिफरन्स इन देअर टेस्ट, विच डू यू लाईक बेटर. बघा आता तुम्ही काय करायचं, 2 पापड घ्यायचे, त्यातला एक तळायचा आणि एक फ्राय करायचा आणि त्या दोन्हीतली चव कशी लागते ते तुम्ही काय करायचं, गेस करायचं. ओके, तुम्हाला कोणती चव आवडते. नंतर पीनट्स मे बी इटन प्लेन ऑर रोस्टेड. आता आपण शेंगदाणे कसे खातो, कच्चे पण खातो आणि भाजून पण खातो. व्हॉट इज द डिफरन्स इन देअर टेस्ट. मग तुम्हाला त्याच्यामध्ये काय फरक जाणवतो. आता तुम्ही खा आणि बघा. हाऊ डू यू लाईक टू ईट देम प्लेन ऑर रोस्टेड. तुम्हाला कसं आवडेल ते बघा आता तुम्ही. व्हॉट इज द डिफरन्स टेस्ट ऑफ अ रॉ पोटॅटो अँड बॉइल्ड पोटॅटो. मग आता तुम्ही कच्चा पोटॅटो आणि शिजवलेला पोटॅटो ह्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवेल. तुम्हाला ओके स्टुडंट्स, नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन वी सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.